ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ನಿಪಾನಿ ತಾಲೂಕಿನ ಅಕ್ಕೋಳ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಯೋಜನೆಯಡಿ 2018ರ ವಸತಿ ರಹಿತ ಆದ್ಯತೆ ಪ್ರಕಾರ 30 ಮನೆಗಳು ಮಂಜೂರಾಗಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಎಸ್ಸಿ ಕೋಟಾದಲ್ಲಿ 9 ಮನೆಗಳು ಹಾಗೂ ಉಳಿದ ಇತರೆ ಕೋಟಾದಲ್ಲಿ 21 ಮನೆಗಳು ಅದರ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಮಂಜೂರಾಗಿದ್ದು, ವರ್ಷದ ನಿಮಿತ್ತ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಸಭೆ ಕರೆಯಲಾಗಿತ್ತು. ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿನ ಪಿಡಿಒ, ಅಧ್ಯಕ್ಷ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರು, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. ಅಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿಯಾದ ಶ್ರೀಮತಿ ಅಂಜನಾದೇವಿ ನಾಮದೇವ್ ಗೋಪಗೋಳ್ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿ, ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ 1 ವಾರದ ಒಳಗಡೆ ಮನೆಯ ಕಟ್ಟಡಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನಿಮಗೆ GPS ಮಾಡಲು ತೊಂದರೆಯಾಗಬಹುದು ಎಂದು ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದರು. ಹಾಗೂ ಈ ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಯುವರಾಜ್ ಮಲಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವೊಂದರಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುತ್ತಾ ಎಲ್ಲ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಹೊಸ ವರ್ಷದ ಶುಭಾಶಯಗಳು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಫಲಾನುಭವಿಗಳು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಯೋಜನೆ ಮನೆಗಳನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅದರ ಸದುಪಯೋಗ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ ಎಂದು ಶುಭವನ್ನು ಹಾರೈಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಹಾಗೂ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಇಂದ್ರಜಿತ್ ದಿನಕರ್ ಸೋಲಂಕರ್ ಅವರು ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿ, ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಹೊಸ ವರ್ಷದ ಶುಭಾಶಯಗಳು ಹೇಳುತ್ತಾ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಕಾಮಗಾರಿ ಆದೇಶ ಪತ್ರ ವಿತರಣೆ ಮಾಡಿ ಸಭೆಯನ್ನು ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸಿದರು. आपण त्यामध्ये नाव सिलेक्ट करून पाठवतो. सर्व सदस्यांना व व्हिडिओ मॅडम अध्यक्षांना विश्वासात घेऊन गरजू लोकांना म्हणून आम्ही असं घरं सिलेक्ट करून त्यांना घरं मंजूर केलेलं आहे. त्यांचं तुम्ही चांगल्या रीतीने फायदा घ्या व कुठल्याही कामात अडचण येत नाही असं आम्ही आम्ही बघू. कागदोपत्री तेवढं तुम्ही करेक्ट करून द्या. तुम्हाला कुठलंही काम कुठेही तटणार नाही आहे. त्याचं चांगलं सदुपयोग घेऊन तुम्ही त्या घरात जाऊन राहावं असं आमचं सदिच्छा. त्याचबरोबर इथनं हकपत्रांचं वाटप करणार आहेत. जसं की मॅडम सांगितले की हकपत्र दिल्यानंतर 8 दिवसात फाउंडेशन हे मात्र कंपल्सरी आहे. पहिलं न्यूजपर्यंत सगळेजण जागरूक राहायला पाहिजे की फाउंडेशन लगेच संपून 8 दिवसात फाउंडेशन संपून त्याचं GPS व्हायला पाहिजे. GPS झालं की एक बिल आलं की मग थोडं 4 दिवस तुमच्या ॲडजस्टमेंटवर 4 दिवस पाठवून पुढं चालेल. ते तेवढं काम कठीण असं बघून तुम्ही काम करू असं सांगतो. धन्यवाद. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नुकतेच 2024 मध्ये पंतप्रधान आवास योजनेची जी काय घराची यादी ग्रामपंचायतला प्राप्त झाली आणि त्याप्रमाणे आम्ही 24 घरांना तिथं अनुमोदन दिलेलं आहे. आणि त्या 24 घरांचं हक्कपत्र ज्याला म्हणतो आपण, म्हणजे तुम्हाला जे काय बेळगाव जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून जे त्यामुळे तुम्ही त्या घराचं लाभार्थी झाला. आज हे पंतप्रधान आवास योजना जी घरं आम्ही घेत आहोत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने बांधून घ्यावी. तसंच त्याला मिळणारं अनुदान, पूर्वीची सिस्टीम वेगळी होती, कारण की तुम्ही फक्त बांधल्यानंतर तुम्हाला अनुदान मिळत होतं. पण आता ऑलरेडी गव्हर्नमेंटनं तुम्हाला पहिला हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करूनच तुम्ही चालू करायचं अशी सिस्टीम आहे. पण काही कारणास्तव बऱ्याच लोकांना पैसे आलेले नाहीत, पण बऱ्याच लोकांना पैसे आलेले बी आहेत. पहिला हप्ता साधारणतः 30,000 रुपयेचा आहे. आज आम्ही हक्कपत्र वितरण झाल्यानंतर तुम्ही लागलीच 8 दिवसात तुमचं फाउंडेशन जे काय आहे ते आमचे भाऊली म्हणून तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे त्याच्याकडे सर्व कागदपत्र तुम्ही शासनात घेऊन एक फाईल तयार करावी. त्या फाईलीप्रमाणे कसं स्टेप बाय स्टेप फोटो काढायला लागणार आहे. साधारणतः जनरल घराला 1 लाख रुपये अनुदान आहे आणि संडासपासून 14,000 रुपये आणि SCला टोटल 2 लाख रुपये, SC STला 2 लाख रुपये हे अनुदान मिळणार आहे. चांगल्या पद्धतीने तुम्ही हे घर बांधून घ्यावं, जेणेकरून फाईल आणि कागदपत्र जे काय आहेत ते काय कळाले तर काय ग्रामपंचायतीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि चांगल्या पद्धतीने घरं बांधून घ्यावी. आणि आज सर्वजण तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी वीडिओ मॅडम, ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष युवराज पाटील, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामपंचायतीचे सदस्य सुधाकरराव चव्हाण, तसेच माझे